नमस्कार, हे आहेत ग्रामस्थ आहेत धालेवडी गावचे हनुमंत साळुंके. नमस्कार, माझं नाव हनुमंत जयवंत साळुंके. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील सगळं ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजे सैनिक, सर्व पदाधिकारी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धालेवाडीमध्ये ग्रामपंचायतमार्फत अजून बरीचशी कामं राहिलेली आहेत. काय त्या इलेक्शनमुळं, आचारसंहितामुळं मागंमोरं झाल्यामुळं कामाला वेळ मिळत नाही सगळ्यांना, आणि ते शासनाचे निधी उपलब्ध नसल्यामुळं काय कामं अपुरी राहतात, काय बिलं निघत नाही. यासाठी शासनाने ह्याच्याकडं लक्ष देऊन ह्या बिलं लवकरात लवकर द्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी घोषणा केलेली आहे ती घोषणा लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा. आणि बांधवस्तीवर जी रोड आहेत ती रोडची कामेसुद्धा लवकरात लवकर मंजूर करून काय शेतकऱ्यांना वाटेसाठी तंट होतात, ही तंट शासनानं ह्याचा लवकर निर्णय घेऊन ही मिटवून ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी. आणि गावातील शेतकऱ्यांना जी काय सुविधा आहेत ती सुविधा द्याव्यात. त्यातल्या त्यात आता शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे, डिझेल पेट्रोल वाढल्यामुळं ट्रॅक्टरचे दर वाढलेले आहेत, पुन्हा मजूर वाढलेले आहे, शेतकऱ्यांना औषधं खतं ही सुद्धा वाढलेली आहेत, ही शेतकऱ्यांना सर्वसामान्य परवडत नाहीत. त्या माध्यमातून मक्याचा भावसुद्धा बियाणं वाढलेलं आहे, की मक्का ही सर्व घालून शेतकऱ्यांच्या हातात काहीसुद्धा राहत नाही. त्यासाठी शासनाने बियाणेसुद्धा कमीत कमी रेटमध्ये शेतकऱ्यांना पुरवावेत, औषधंसुद्धा कमीत कमी पुरवावेत. कारण शेतकऱ्यांचे असे हाल आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव नाही, कुठल्याही गोष्टीला शेतकऱ्याला आत्तापर्यंत हमीभाव दिलेला नाही. इथून पुढल्या काळातसुद्धा चांगल्या बऱ्यापैकी हमीभाव मिळावा तर शेतकरी हा राजा सुखी होणार आहे. शेतकऱ्याच्या जीवावर सगळीच यंत्रणा चालू आहे, महाराष्ट्रातील राज्यातील सगळी शेतकऱ्याच्या जीवावर यंत्रणा चालू आहे. तर शेतकऱ्याकडं सर्वांनी लक्ष देऊन, सर्व शासनाने येणारे सरकार कुठलेही असू द्या, त्यांनी शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन सहकार्य करावं एवढीच विनंती. धन्यवाद.